मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास 1 तास चर्चा झाली। दरम्यान माझ्या राजीनाम्याची मागणी ही मीडिया ट्रायल आहे, बीड प्रकरणावर चौकशी सुरू आहे, त्यावर मी काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली। सुरेश धस यांनी बीड प्रकरणात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी पदावर राहू नये, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी धस यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीमधील एका अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी एसआयटीमध्ये तपासाचं काम करणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली। आव्हाड आणि धस यांच्या आक्षेपानंतर वादग्रस्त अधिकाऱ्यांचा एसआयटीमधून पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे। शिवाजीनगर पोलीस स्थानकात मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी करण्यात येते। धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागताय? चौकशीत मुंडेंच्या विरोधात काही समोर आलंय का, असे प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी एक प्रकारे धनंजय मुंडे यांची पाठराखण केली। धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप आधी सिद्ध करा आणि मगच राजीनामा मागा, असं भुजबळ म्हणाले। कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, मंत्रीपद काही सहज मिळत नाही, कुणावरही अन्याय होता कामा नये, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे। बीड प्रकरणात दोषींवर कारवाई होणारच, जो दोषी असेल त्याला फाशीच द्या, अशी आग्रही मागणी छगन भुजबळ यांनी सुद्धा केली। जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बीडमधील हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय। मुंडेंची बीडमध्ये दादागिरी सुरू आहे, असा आरोप जरांगे यांनी केला। तर मुंडेंची दडपशाही किती काळ सहन करायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। राज्यपालांनी बीड प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय, असं संभाजीराजे यांनी म्हटलं। एसआयटीमध्ये चांगले अधिकारी नेमा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, कराडला 302 मध्ये आरोपी करावा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। या सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेच आहेत। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। सरकार धनंजय मुंडे यांना पाठीशी का घालतंय, असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला। बीडमध्ये झालेले सगळे प्रकार उघड व्हायला हवेत, गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू नका, मारणाऱ्यांचं उदात्तीकरण झाल्यावर राज्यात वाटोळं होईल, असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले। चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे आहेत, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करा, अशी आग्रही मागणी अंबादास दानवे यांनी सुद्धा केली आहे। या सगळ्या प्रकरणात जातीपातीचं राजकारण करू नका, असं आवाहन दानवे यांनी केलं। बीड हत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांनी बोलायला हवं, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, हा काही एका जातीचा मुद्दा नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली, असा आरोप खासदार सोनवणे यांनी केला। संतोष देशमुख यांच्या आरोपीला फाशीच झाली पाहिजे, अशी मागणीही बजरंग सोनवणे यांनी केली। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गांभीर्यानं घेत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। तर हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी सुद्धा पवार यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे। बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे लक्ष देऊन आहेत, सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। माझ्या सर्व भावना मेलेत, मला काहीच बोलायचं नाही, नाराजीच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। दोघांमध्ये बराच वेळ खलबतं झाल्याचं कळतं। यावेळेला पालकमंत्री पदासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। पालकमंत्री पदाचा कोणताही तिढा नाही, पालकमंत्री पदाबद्दल आज चर्चा पूर्ण होईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय। बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथे 11 नंबरचा बंगला राखीव ठेवण्यात आलाय।
हिंगोली शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरूच नाहीत। जवळपास 24 वर्षांपूर्वी काही ठिकाणी प्रमुख चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले, मात्र काही दिवसांनी ते बंद पडले। चौकात वाहतुकीचा खोळंबा होत असून सिग्नल मात्र धुळखात पडले आहेत आणि नागरिक हैराण आहेत। हे सिग्नल लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी नागरिक करतात। तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। वाशिमच्या बाजारात तुरीला फक्त 7,000 रुपयांचा दर मिळतोय। मागच्या वर्षीच्या तुलनेत तुरीच्या 4 ते 5 हजारांची घसरण तुरीच्या दरात झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। चिपळूणच्या एसटी आगाराच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय आहे। इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गवत उगवलं असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे असा आरोप करण्यात येतोय। जळगाव जिल्ह्यातील 10 पत्रकारांना दर्पणकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तसंच पत्रकारांना हेल्मेटचं वितरण सुद्धा करण्यात आलं। या सोहळ्याला लोकमतचे संपादक संजय आवटे, मंत्री गुलाबराव पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली। त्यामुळे विमानातून प्रवास करण्यासाठी सोलापूरकरांना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागेल। हवेमध्ये गोळीबार प्रकरणी कैलास फडसर यासह इतर 2 जणांच्या पिस्तुलाचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे। अंजली दमानिया यांनी फड यांच्या गोळीबार करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता। या संदर्भात आता पोलीस अधीक्षकांकडून कारवाई करण्यात आली। रायगड जिल्ह्यामध्ये मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं समोर आलंय। जवळपास 81,000 मेट्रिक टन उत्पादन घटलंय। त्यामुळे रायगडमधील मच्छीमार बांधव चिंतेत आहेत। महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अमरावती पोलीस आयुक्तालयात आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी करून घेतली। चिपळूण येथील चिंचनाका या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाचं सौंदर्य आता अधिकच खुलणार आहे। चौकात कारंज्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। जुना कृत्रिम धबधबा तोडून इथे नवीन कारंज तयार करण्यात येत आहे। बारामतीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा नेहमीचाच राग आळवला। लोकसभेच्या वेळेला लोकांनी फसवलं, त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली, पण तरी देखील त्यांना मतदान दिलं काय आणि मला दिलं काय, शेवटी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। जर तुम्ही मला मतदान दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक झालात असं नाही, असे खडे बोलही त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले। त्यांच्या या वक्तव्यानं राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याच्यावर काळजी करू नका। अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय मला